उपवासाच्या दिवशी दिवसभर एनर्जी टिकवायची असेल तर नेहमीची साबुदाण्याची खिचडी न बनवता आज अशी मस्त पौष्टिक पोटभर खिचडी बनवून बघा. चव तर एवढी झक्कास लागते ना आणि उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग आजची ही खास साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूया. तर इथे एक वाटीभर मी शाबू घेतलेला आहे. आता खिचडी तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार शाबूचं प्रमाण ठेवा. तर सुरुवातीला यामध्ये पाणी घातलं आणि स्वच्छ हे धुवून घ्यायचे. यातलं पाणी काढायचं आहे वरचं. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खिचडी बनवतो पण आपणाला पाहिजे तशी होतच नाही. एखाद्या वेळेला वातट होते किंवा एखाद्या वेळेला खूप अशी फडफडीत होते किंवा खूप चिकट होते. त्यामुळे शाबू भिजवताना अगदी व्यवस्थित भिजवला ना मग आपणाला पाहिजे तशी खिचडी होते. तर मला जराशी चिकट आणि मऊ हवी आहे, त्यामुळे शाबू बुडेल एवढं पाणी ओतले आणि वरून थोडंसं अजून घातलेलं आहे. म्हणजे शाबूच्या वरती एक बोटाचं पाणी ठेवायचं. आता हे पूर्ण रात्रभर मी भिजवून घेतले आणि सकाळी बघा मस्त असा शाबू भिजून फुगलेला आहे आणि मऊ पण चांगला झाला आहे बघा. लगेचच दबला जातोय असा. थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे आणि पुढची तयारी करायची. साबुदाणा खिचडीची खरी मजा वाढते ती या खमंग भाजलेल्या शेंगदाण्यामुळे. आता हे वाटताना बारीक पावडर न करता जरासे जाडसर असे वाटून घ्यायचे, म्हणजे खिचडीमध्ये त्याची चव चांगली लागते. शेंगदाणे तर कुटून झालेत. आता खिचडीमध्ये चव आणि छानपणा आणणारा आपला पुढचा पदार्थ म्हणजे बटाटा. तर इथे एक कच्चा बटाटा घेतला आहे, त्याची साल काढून घेते आणि बटाटा चिरून घ्यायचा आहे. आता नेहमीप्रमाणे आपण बटाटा चिरतो तशा पद्धतीने न चिरता मी बघा कसा चिरून घेते. अगोदर मी काय केलं, एकदम पातळ अशा याच्या चकत्या केल्यासारखं केलं, म्हणजे उभ्या आकारामध्ये, आणि मधून अजून बघा कट करून अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा असा चिरून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे पटकन तो चांगला वापरला पण जातो. अजून दाखवते मी कशा पद्धतीने कट केला ते, जरासं जवळून दाखवते. तर असे एकदम लांब लांब काप करून घेतलेत. तर हे काळे पडू नयेत यासाठी पटकन पाण्यामध्ये घालायचे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये शेंगदाणा तेल घ्यायचे. शेंगदाणा तेल किंवा तूप पण वापरू शकता तुम्ही. आणि बऱ्याच ठिकाणी बघा उपवासाला जिरे पण चालतात, कढीपत्ता कोथिंबीर घालतात. पण आमच्या इकडे जिरे कढीपत्ता कोथिंबीर उपवासाला चालत नाही, त्यामुळे मी ते वापर केला नाही. तर सगळ्यात अगोदर मी थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे असे हलकासा कलर येईपर्यंत तळून घेते. तळताना गॅसची फ्लेम जराशी मीडियम ठेवायची. खिचडी खाताना असा कडक कुरकुरीत शेंगदाणा दाताखाली आला ना त्याची चव आणखीनच वाढते, मस्त लागते एकदम. त्यामुळे शेंगदाणे तळताना कडक होईपर्यंत तळून घ्यायचे. आता हे जे तेल उरले ना यामध्ये बटाटा घालायचा. बटाट्याचे काप स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळत ठेवले होते. तेलामध्ये बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे. मग खिचडीची चव बघा, एकदम मस्त चवदार खिचडी होते. आणि लगेचच असा मऊ पडावा बटाटा यासाठीच आपण पातळ चिरून घेतला होता, म्हणजे जास्त वेळ लागत नाही परतायला. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बटाट्याचा कलर बघा इथे जरासा चेंज झाल्यासारखा दिसतोय. थोडासा लालसर कलर दिसायला लागला की यामध्ये भिजवून घेतलेला शाबू घालायचा.
एखादा मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे अगोदर. आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं. शाबू भिजवताना मुद्दामच पाणी त्यामध्ये जास्त ठेवलं होतं, का तर मला खूप असा सुटसुटीत शाबू नाही आवडत. जर असा चिकट मऊ शाबू खायला खूप छान लागतो, त्यामुळे पाणी जरासं जास्त ठेवलं होतं. तुम्हाला जर एकदम मोकळा फडफडीत हवा असेल तर पाणी कमी घाला. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. खिचडी बनवताना आपण त्यामध्ये 2 प्रकारचे तिखट वापरतो, एक तर लाल तिखट किंवा हिरवी मिरची. तर मिरची न वापरता मी लाल तिखटाचा वापर करते. आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. चांगली खिचडी परतून घेतल्यानंतरच वरून शेंगदाणे घालायचे. आपण जे अगोदर शेंगदाणे तळून घेतले होते ते घालताना सगळ्यात शेवटी घालायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचे. तर इथे ओल्या खोबऱ्याचा खिस वापरते मी. तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तरच घाला. खोबरं खिसून घेताना आलं खिसण्याची जी खिसणी असते एकदम सगळ्यात बारीक त्याने खिसायचं, म्हणजे खिचडी खाताना जास्त असं कचकच लागत नाही. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे फक्त व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग यावरती झाकण ठेवायचं आहे 1-2-3 मिनटाकरता. म्हणजे वाफेमुळे खिचडी एकदम छान मऊपणा येतो त्याला. मस्त अशी गरमागरम साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे. वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घातलेत. दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही मस्त लागते. शिवाय त्यामुळे भरपूर अशी एनर्जी पण मिळते आपणाला. चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.